मध्ये संध्याकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। शिवाजीनगर, सदाशिवपेठ, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासलासह अनेक भागात पावसाची नोंद झाली। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना फटका बसला। या पावसाचं पाणी काही घरांमध्येही शिरलं। मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। जोरदार पावसामुळे पाण्याच्या लोंढ्यात अनेक गाड्याही वाहून गेल्या। पुण्यातील मित्रमंडळ चौकातून मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, सध्या पुण्यातल्या पावसाची काय नेमकी परिस्थिती आहे? कुठल्या कुठल्या भागात सध्या पाणी साचलंय? काय अपडेट मिळत आहे? दीपक, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम आहे आणि आज गेले 1.5 ते 2 तास पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आता काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी रस्त्यावर आणि लोकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता मी स्वारगेट परिसरातील मित्रमंडळ चौकामध्ये जर आपण बघितलं तर या रस्त्यावर जवळपास 2-2.5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। समोर जर आपण बघत असाल, जे गाड्या या रस्त्यातून येत आहेत ते अक्षरशः संपूर्ण चाक पाण्याखाली गेलेले आहेत। सिंहगड रस्त्यावर अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। या दादाची गाडी देखील या ठिकाणी आता बंद झालेली। दादा, तू कुठून चाललाय? काय म्हणजे खूप पाऊस आहे पुण्यामध्ये? मी आता सिंहगड रस्त्यावरून आलेलो आहे। आमचं हॉटेल आहे, अक्षरशः हॉटेलमध्ये दुकानामध्ये सगळं पाणी गेलेलं आहे। 15 दिवसापूर्वी तिथं काम केलेलं होतं प्रशासनाने, म्हणजे पाणपुरवठ्याने केलं होतं। चंबर साफ केलेले नाहीये, जिथून पाणी जायचं तिथंच राडा टाकून ठेवला होता, त्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे। म्हणजे पहिल्याच पावसामध्ये अशा पद्धतीने नुकसान झालंय। दीपक, जर मी आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर आपण पाणी किती इथं आहे, हा रस्ता स्वारगेट परिसरातील रस्ता आहे। एवढंच काय तर स्वारगेट एसटी डेपो त्या ठिकाणी संपूर्ण लाईट गेलेली आहे। का तर मोठ्या प्रमाणात पाऊस आणि तिकडे जोरदार वारे वाहत होते आणि आता काही बसेस देखील खोळंबलेले आहेत। या पावसामुळे काही बसेस लेट उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे प्रवासी देखील त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। सिंहगड रस्त्यावर जसं हे सांगतायत दादा, अनेक दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, तिथे देखील आपण जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील आहे, कारण अशा पद्धतीने रस्त्यावर जोरदार पाणी वाहतंय। कोंढव्यात जर आपण बघितलं तर पाण्याचा वेग एवढा जोरात होता की 2 व्हीलर्स अक्षरशः वाहून जात होते आणि इथं देखील आपण स्वारगेट परिसरात शहराच्या मध्यवर्ती भागात अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं एकंदरीतच मिकी पाहायला मिळते। त्यामुळे आता पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी पुण्यातल्या अनेक भागात सध्या पाणी साचल्याचं तू सांगतोयस। तुर्तास मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। आणि यानंतर आता दिवसभरातल्या अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपांवरून सध्या 11